सो निघते मी. जायचंय मला विठुरायाला भेटायला. हो, हा माझा नमस्कार विठुरायाला आणि रखुमा देवीला आपल्या पोचवशील. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. श्रीराम. हॅपी जर्नी. थँक्यू. येते. आपल्या नागपूरचं ट्रॅफिक. आम्ही निघालोय नागपूरहून पुण्याला जायला. ही आपली कॅब. सिग्नल सुरू झालेला आहे. आणि अजून गर्दी टाळण्यासाठी आपण जातोय ब्रिजवर. तरीही गर्दी काही ओसरत नाहीये. वेदर पण मस्त आहे. आपण आता चाललोय लोकमत भवनच्या जवळ आणि वारा पण मस्त आहे. 6ची आमची गाडी आहे आणि लेट पण झाला मला जरा. पण आता आम्ही पोचतोय. खूप आम्ही वेळेत पोचू आणि आम्हाला गाडी मिळेल. मस्त मेट्रो पण जाते आपल्या पुन्हा. ही आहे ती तांबर्ली त्या ब्रिजवरती. आपण पोचतोच आहे. ब्रिज आहे त्याच्यासाठी खूप वादावादी झाली होती. आता त्याचं अस्तित्व नाहीस झालंय. पण त्याच रोडने जाते. जरा ब्रिज केल्यामुळे थोडं सुनं वाटतंय. ठीक है, चलता है, प्रोग्रेस है, डेवलपमेंट होगा. आपल्या गणपती बाप्पा मोरया करू. आपण आपल्या रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती हे आला आहे G16. पण आपल्याला बसायचं आहे G17 मध्ये. देव जाणे गाडी पण स्वच्छ निघते. काय होत आहे काय नाही. आपली ट्रेन आहे. मॅचिंग ओ बुद्धी पर्पल. ही पण तोच कलर घातला. मागे काही व्हिडिओ आलेले त्यात दाखवलेलं की AC लीक होतोय आणि असं बाकी सगळं. पण तसं काय नसून एकदम मस्त आहे. नवीन चकाचक. आणि आपल्याला ह्यानेच प्रवास करायचा. आम्हाला नंबर मिळाले होते 52, 56 आणि 79. आम्ही तेच ट्राय करतोय कसे आम्हाला सगळ्यांना एक सोबत बसता येईल. आम्ही 3घे आहेत कारण प्रवास करणार. सी व्हॉट हॅपन्स. सी थोड्या वेळाने प्लीज. आपण निघालोय सुरुवात मस्त झाली कारण मस्त रिनोव्हेटेड मिळाले. सगळ्या वेंट्सना AC सुरू आहे आणि नो सफोकेशन, नो लिकेज. थोडा वेळ घालवूया. मला मस्त वारा येतोय आणि मला याला चेंज पण करता येतो. आम्ही आमची यात्रा सुखरूपपणे सुरू केली आहे. ती आहे वारीसाठी. आम्ही निघालोय कात्रज ह्या छान सुंदर हिरव्यागार रस्त्यावरून. ही आपली सिटी इकडनं पूर्ण दिसते. हा पहिला बोगदा आहे. काय कात्रज बोगदाच म्हणतात म्हणे त्याला. तर आपण निघू. इकडनं सुरुवात करू. आता मी ड्राईव्ह करते आणि पोचते. टाटा ग्रुप आहे ते कुठे बांधून ठेवता. गोप्रो नाही.
आपण आपल्या वारीला पोहोचलोय. हे दिंडी क्रमांक 117. हे बघा. हे भयानक असे छान छोटे छोटे टेंट्स लावलेत आणि हे इथेच राहतात. कितीही पाऊस बरसला, काही झालं तरीही हे असं घर आहे. काय लोक आराम करतायत, कपडे वाळू घातलेत. त्यांचा हरिपाठ सुरू आहे. आताच मी एका काकूंशी बोलली, त्या मला म्हणाल्या की कसं वाटलं, आणि मग त्यांना सांगितलं की मी आले नागपूरवरनं, विदर्भातनं, तुमच्या सोबत कोणी आहे की नाही, काय खाल्लं तुम्ही, अशी चौकशी केली तुम्ही. आणि म्हणाले की आनंदवारी वाटतेय की काय वाटतंय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. संभाजीनगर इथून तेथून पायी दिंडी करताय? आळंदीपासून. आळंदीपासून पायी दिंडी? हो. हो. तुम्ही कुठले माऊली? मी पुण्याचा. हो का? हो. पुण्याच्या झगडा असतो मी वकील साहेबाकडे. वकील साहेबांकडे असता? कुठले वकील साहेब? हिंगमिरे शनिवारवाडीच पण. हा हा हा, शनिवारवाडा जवळच आहे. मला ओळखत नाही पण शनिवारवाडा. हो, गणेश हिंगमिरे. फोन महाराज बी माझ्याकडे. होय. मी एकटेच आलात की कुठल्या दिंडी सोबत? नाही, एकलेच माऊली, एकलेच. एकलेच? हो. दिसत नाही काही. काय काय नाही म्हणूनच माऊली कृपा कर, तरी कृपा देव. तुम्ही कुठे असतो पुण्याला? आम्ही पुण्याला धनकवडीला असतो. धनकवडीला हवं थोडं थोडं माझी. होय. हो, तिथे आमचे वाल्याचे राहतो बघ, मग वाल्याचं. हा हा अण्णा भाऊ छगन भुजबळ की त्यांचा मुलगा. हा हा हा. किती वर्ष तुम्ही करताय? माऊली कळत चालूच आहे, फक्त कोरोनामध्ये बंद केली. सफरचंद खावा. आज काय आता जेवण कळत तर चालू आहे आशीर्वादांचा. हो का? कळत नाही आता, जेव्हा माहिती आहे फक्त चाललंय म्हणून. हा, नाही नाही, जसं कळत ना तर चालूच आहे. तेव्हापासून चाललंय. हा, झाले असतील जवळपास 40 वर्ष तर झाले असतील. हा, जास्त झाले मग. जास्त? आता 50-65 वय चालू मग असं. हा. पहिले मग गाडीवर ते यागल्या, पण ह्या तरी बरं झाले असते. तू कुठं ध्यानात राहता माऊली एवढं? हा, ते आहेच. आला दिवस जातो, आला दिवस जातो. काही नाथ महाराज कृपा आहे आमच्या पैठ्याचे, माऊली तुकाराम महाराज चालू. आम्ही काय वारी बिरी करत नाही. बरं 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 माऊली. आम्ही आज ह्या वर्षी पहिल्यांदा आलो. नाही नाही, चांगलं आहे माऊली. तुका पूर्व भाग्य लागे त्याला. पूर्व पुण्य जरी झाले असं अनुकूळ अंतर आहे म्हणून उपजित येते. धन तरी दारा पुत्र भाग्य नव्हे, निकट वास बरा संतबाई. जेथे जावे तेथे कपाळ सरसे लाभ तू संत संगे. तुका म्हणे येथे करावे मिराशी बळी द्यावे जीव संतबाई. त्याला भाग्य लाग तुमचं पूर्वीचं पुण्य म्हणून आले तुम्ही माऊली. हो का? थँक्यू. काय नाही, रामकृष्ण हरी. दिसतंय पण आता बरं. हे बघा गर्दी. हे पण वारकरी आहेत, पण हे लोक गाड्यातनं चालले आहेत. आम्ही आलेलो ते रखुमाई हॉटेल जवळ आम्ही गाडी पार्क केली आणि आता पुढे चाललो. प्रत्येक ठिकाणी यांचा सेम ह्या गाड्या खाण्यापिण्याच्या आणि बाकी सगळ्या असतात. सगळे
पण कुणाच्या चेहऱ्यावर ही सकाळपासून चालत आले माळशिरस वर्ण आता वेळापूरला पालखीचं स्थान आहे थांबलेलं. आम्ही पण तिथेच विचारतोय वाट की कुठपर्यंत पोचायचं. अजून इकडनं तरी 1.5 किलोमीटर जायचंय परत. तर आम्हीचे पण पावलं चालतायत पंढरीचीच वाट. आता आम्ही पोचू लवकरच. एक गोष्ट घडली परत माझ्यासोबत. मी मगाशी येत होते तेव्हा एक मुलगा आला. ताई म्हणाला सेल्फी घ्यायची, घेऊ का? म्हटलं हो ठीक आहे चालेल. मग त्याने सेल्फी घेतली आणि तो पाया पडला. माऊली पाया पडतो म्हणून. मला पहिलं असं झालं की का पडतोय पाया. मग पुढे येऊन एका काकूंना विचारलं, तिला सेम सांगितलं सिच्युएशन असं असं झालं म्हणून. तर ती म्हणाली ते सगळ्यांना माऊली म्हणतात आणि लहान असो मोठं असो कोणी कसंही असो सगळे एकमेकांचे पाया पडतात. कोण मोठं नाही कोण लहान नाही. पण तो खूप लहान होतास आपण. सो ही अशी वारी आहे. जिथे पाहाल तिथे तेच सगळे लोक आहेत. आणि हा एक रस्ता जो मोकळा आहे तो बाकीच्या गाड्यांना जायला. अगदी बारीक बारीक पाऊस पडतोय आणि खूप वारा आहे. हे बघा कसे चालतात. बिलकुल क्षणाचाही वेळ दौडत नाही कोणी. आता पालखी जिथे थांबते वेळापूर थेट तिथे जाऊया आणि बघूया पुढे काय. किती लोकांचा स्वयंपाक बनवताय तुम्ही? 240 किलो. त्रास नाही काढाच लागतो. मला तर साध्या गोल गोल पोळ्या पण नाही बनवता. आता तुम्ही शिकायचं ना आमच्याकडून. आता तुम्हाला आयतं झालं तुमच्या नशिबाने. आमच्या नशिबात नव्हतं. आणि पोळी सोबत काय आहे मग? पोळी सोबत आमटी आहे. आमटी किती वेळ बनायला आम्हाला मिळेल का? खायचे रे मग आज भात आहे आमटी आहे. आम्ही बाबा संग येतो. शेवगाव तालुका आहे आमचा नगर जिल्हा आहे. अच्छा शेगाव नाही शेवगाव. हा पैठण पैकी शेवगाव आहे. आम्ही कुठं आलोय माहिती का? आम्ही नागपूरवरून आलोय. असं ना मग आम्ही शेवगाव पैठण असं का आम्ही शेवगाव आलोय. पण आम्ही पहिल्यांदाच आलोय. तुम्हाला किती वर्ष झाले? आम्हाला तर अगोदर केलं 8 वर्ष. आता दुसरं 9 वर्ष. 9 वर्ष. हा कसं वाटतं देवाला पाहिल्यावरती? मग आनंद वाटतो. आम्ही दर्शन करून आलो. पायी गेलो तिथून गाव महादेव करून आलो. मोठा महादेव करून आलो. पाठवण करून आलो. ठीक आहे. आम्ही पण आता पुढे जेवण करून द्या. नक्की. पण आम्ही पालखी पाहून येतो. आता पालखी पुढे गेलेली. नक्की येतो. शुल्क सेवा आहे डॉक्टरांची. हे आहे सुरवसे हॉस्पिटल वेळापूरचं. बघा अगदी कुठलीच जागा सुटत नाही. ते जे स्क्वेअर बनलंय पेट्रोल पंपचं त्याच्या खाली बरोबर ती जागा करून थांबलेले आहे. म्हणजे त्यांच्यासाठी तो विसावा आहे रात्रभरचा. आणि हे असेच पोस्टर प्रत्येक गावात जिथं जिथं आलो आम्ही तिथे असेच पोस्टर लागले. पाऊस जरा जोरात सुरू झालाय आणि ही आहे पालखी दर्शनाची लाईन. तिथे लिहिलंय महिलांसाठी वेगळी पुरुषांसाठी वेगळी. मागे एक दादा मिळाले. ते म्हणाले आम्ही अर्धा तासापासून उभं होतो पण पालखीची जी रांग होती ती हल्लीच नाही. तो ते परत गेले वापस. आम्ही वेळ काढतोय बघतोय जरा ही हलते का आणि मग लाईन मध्ये लागू. पालखी तर वेळापूरमध्ये आतमध्ये मंदिरात लागली आहे.
पण हा तोच रथ आहे ज्यातनं ज्ञानेश्वर महाराजांचे चरण कमल इथपर्यंत आले, इथनं पुढे पंढरपूरला जाते. 5 जणांचे आहे. 500. हा माऊली म्हणते माऊली म्हणते बरं चालेल 100च्या 5 होते. चालेल. पेढा घ्या तुम्हाला तोपर्यंत. धन्यवाद. 2 मिनिटं देतो. पालखीला आतमध्ये दर्शनाला खूप वेळ आहे. एक मिनिट 1 3 4 तुमचे 500 चालेल. बर रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. आपली वारीचा शेवट इथे होता. हे आहे मढेघाट. हे बघा एवढा फॉग आहे. तिथे एकटाच एक वॉटरफॉल दिसत होता आणि आता पहाल तर काहीच नाही. अगदी रिमझिम पाऊस आहे. हा दिवसभर असा सुरू असतो. ही होती आपली अशी वारी जी मी इथे संपवली आहे. रामकृष्ण हरी म्हणते आणि नेक्स्ट वारीला नक्की जाऊया. तेव्हा परत भेटूया. असेच पाऊले आपले जे आहे पंढरपूरची वाट नेहमीच चालत राहणार. बाय.